काशीच्या राजाच्या 3 मुली होत्या. अंबा, अंबिका, अंबालिका. तीनही राजकुमारी अतिशय सुंदर होत्या. स्वयंवराच्या दिवशी देशविदेशातील अनेक राजकुमार आले होते. शेवटी राजकुमारी आपला जीवनसाथी म्हणून कोणाची निवड करतात हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते. त्याचवेळी राजदरबारात भीष्मांनी प्रवेश केला. खरं तर ते आले होते भाऊ विचित्रवीर्यासाठी राजकुमारीची निवड करायला, पण तिथे असलेल्या राजकुमारांना वाटले की ते स्वतःसाठीच या स्वयंवरात सहभागी झाले आहेत. भीष्म वृद्ध होत आले होते. सर्वत्र त्यांची टिंगल केली जात होती. मोठे आपल्याला ब्रह्मचारी सांगत होते, आता म्हातारपणी स्वयंवरात सहभागी व्हायला आले आहेत. तीनही राजकुमारी हातात वरमाला घेऊन आपला जीवनसाथी निवडण्यासाठी पुढे आल्या. तेव्हा त्या भीष्माला पाहून कडवट हसल्या. आता भीष्माला सहन झाले नाही. ते उठून म्हणाले, ज्याच्यामध्ये शक्ती आहे तोच या सुंदरींना आपली पत्नी बनवू शकतो. मी या तीनही राजकुमारींना येथून नेतो आहे. ज्याच्यात हिंमत असेल त्यांनी माझ्याशी युद्ध करून त्यांना जिंकावे. सर्व दरबारात भयंकर शांतता पसरली. भीष्मांचे शौर्य सर्वांना माहीत होते. काशी नरेश आणि इतर राजे विरोध करण्यापूर्वीच भीष्मांनी तिन्ही राजकुमारींना रथात बसवले आणि आपल्या महालाकडे निघाले. सर्वजण फक्त पाहतच राहिले. भीष्माचा रथ आता हस्तिनापूरच्या दिशेने धावत होता. स्वयंवरात सोमदेशचा राजा शाल्वही आला होता. राजकुमारी अंबाशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शाल्वने अंबाला मिळवण्यासाठी भीष्मांचा पाठलाग सुरू केला. अर्थात युद्धात भीष्माला पराभूत करणे सोपे नव्हते. राजा शाल्व भीष्माकडून वाईटरित्या पराभूत झाला. तिन्ही राजकुमारींच्या सांगण्यावरून भीष्माने शाल्वला जिवंत सोडले. शाल्व आपला जीव वाचवून आपल्या राज्यात परत गेला. भीष्म तीनही राजकुमारींना घेऊन हस्तिनापुरात आला. आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्याशी त्याला तिन्ही राजकुमारींचा विवाह करायचा होता. भीष्माने त्यांच्या विवाहाचा दिवस निश्चित केला. तेव्हा अंबा भीष्माला म्हणाली, मी तुमच्या भावासोबत विवाह करू शकत नाही. मला राजा शाल्व आवडतो. त्याच्याशिवाय इतर कुणालाही मी माझा पती म्हणून स्वीकारू शकत नाही. तुम्ही समजूतदार आहात, त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करा. भीष्माला अंबाचे म्हणणे पटले आणि तिला शाल्वकडे जाण्याची परवानगी दिली. अंबा आनंदाने सोमदेशला पोहोचली. तिला असे अचानक आलेले पाहून सोमदेशचा राजा शाल्व आश्चर्यचकित झाला आणि विचारले, तू इथे कशी? तुला तर भीष्माने आपल्यासोबत नेले होते. अंबाने सांगितले, होय, पण मी त्यांना सांगितले की सोमराजला मी पती म्हणून स्वीकारले आहे, म्हणून मग भीष्माने मला सोडून दिले. माझ्या दोन्ही बहिणींचा विवाह विचित्रवीर्याशी झाला आहे. आता आपणही विवाह करायला हवा. शाल्व हळूच म्हणाला, अंबा, आता परिस्थिती बदलली आहे. तुला भरलेल्या दरबारातून भीष्माने पळवून नेले होते. जिचे अपहरण झाले आहे अशा तरुणीशी मी आता कसा काय विवाह करू शकतो? अंबा जमिनीवर आली. इकडे ती शाल्वला भेटण्यासाठी किती आतुर झाली होती आणि शाल्वने मात्र तिला नकारले होते. अंबा म्हणाली, सोमराज, तुम्ही असे काय बोलताय? भीष्माने आदरपूर्वक मला तुमच्याकडे पाठवले आहे. तू परत भीष्माकडे जा. शाल्वने त्रोटक उत्तर दिले. आता तुझ्या भवितव्याबाबत तेच विचार करतील. अंबाने शाल्वला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण शाल्वने मात्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करायला नकार दिला. भीष्माने तिला जिंकलं असताना तिचा स्वीकार करणे त्याला क्षत्रिय धर्माच्या विरोधात आहे असं वाटलं. बिचाऱ्या अंबेकडे आता हस्तिनापूरला परत जाण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता.